प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत श्री प्रज्ञावर्धन स्तोत्र ध्यान साधना. या स्तोत्राच्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी माझे गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी माझे माता पिता माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आज आपण श्री प्रज्ञावर्धन स्तोत्र करणार आहोत, ज्याद्वारे देवतांच्या वेगवेगळ्या आध्यात्मिक स्वरूपांचा परिचय होतो. आत्मज्ञान ध्यान व प्रज्ञा विकसित होते. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन तर शांत होतेच, परंतु देवतांच्या विविध स्वरूपांचे दर्शनही आपल्याला प्राप्त होते. चला तर मग आपण ध्यान साधनेला सुरुवात करूया. एका शांत जागी बसा, ताहाट बसा, पाठीचा कणा ताहाट ठेवा. हे प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हणजे कार्तिक स्वामींची 28 नावे आहेत. त्याद्वारे आपण आपल्या प्रत्येक चक्राला ऊर्जांकित करणार आहोत आणि या मोहमायी जगतातून संसार रूपी सागर तरण्यासाठी आपल्याला वैश्विक शक्तीची ऊर्जा आपण आज ग्रहण करणार आहोत. एका जागी शांत बसा, सावकाश डोळे बंद करा. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. अस्य श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत कुमार ऋषिः स्वामी कार्तिके देवताः अणुपुष्ट छंदाः मम सकल विद्या सिद्धर्ते जपे विनियोगाः. हे स्तोत्र कार्तिक स्वामींच्या 28 नामांची स्तुती आहे. हे स्मरण केल्याने प्रत्येक व्यक्तीला विद्या, बुद्धी आणि स्मरणशक्तीची विकास होतो. मोठ्या प्रज्ञेचा लाभ होतो. श्री स्कंद उवाच. प्रत्येकाने आपल्या डोळे बंद ठेवून आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास हा माझ्या शरीरामध्ये कार्तिक स्वामींची दिव्य ऊर्जा ग्रहण करत असून जाणारा प्रत्येक श्वास हा माझ्यातील नकारात्मक विषाणू बाहेर फेकले जात आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या सर्व विकारांना मी ब्रह्मांडामध्ये दूर फेकून देत आहे. कल्पना करा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा, सावकाश सोडा. प्रत्येक जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. योगेश्वर महासेन कार्तिकेय अग्निनंदनः संत कुमार सेनानी स्वामी शंकर संभव. याचाच अर्थ योगी तज्ञ महाबली सेनापती. कार्तिकेय म्हणजेच देवांचा सेनापती. अग्निनंदन म्हणजेच अग्निपुत्र. स्कंद कुमार सेनानी. स्वामी शंकर संभव हे सर्व एकाच देवतेंची विविध नावे आहेत. देवांच्या विविध रूपांचं महत्त्व व त्यांची योगशक्ती येथे आपल्याला प्राप्त होत आहे. कल्पना करा, प्रत्येक दैवी ऊर्जा माझ्या शरीरामध्ये मी ग्रहण करत आहे. गांगेयास्त्रा मृ चूडच्च ब्रह्मचारी शिखध्वजाः तारका रीमा पुत्र कौचारीच षडाननः. गंगेचा जलप्रवाह असलेला, तांबूरदार केस असलेला, ब्रह्मास्त्राचा अभ्यासक, शिखा किंवा केशध्वज असलेला तारका, उमा म्हणजेच पार्वती माता यांचा पुत्र क्रौच्च पक्षा सारखा, षडानन म्हणजे 6 मुखांचा,
देवांचे शारीरिक व कुल परंपरागत वैशिष्ट्ये आहे. इथे आपल्याला वैशिष्ट्ये जाणवते देवतांचे. कार्तिकेय स्वामींना षष्टमुखधारी असे म्हटले जाते. त्यांना कृत्तिका नक्षत्र 6 नक्षत्रांना त्यांचे पालन पोषण केलेले आहे. आज हे कृत्तिका नक्षत्र आजच्या दिवशी असते, त्यामुळे कार्तिक स्वामींचे दर्शन हे लाभदायी मानले जाते. शब्द ब्रह्म समुद्रच्च सिद्ध सारस्वतो गुह्य सनत कुमारा भगवान भोगमोक्ष फलप्रदाः. देवतांचे आध्यात्मिक स्वरूप व ज्ञान तत्वे प्राप्त होतात. या श्लोकाद्वारे आपल्याला शब्द ब्रह्माचा स्वरूप असलेला सिद्ध आणि सारस्वत गुरु सारखा सनत कुमार म्हणजे सनातन कुमार अमर बालक देव भगवान आहे. भोग व मोक्ष देणारा आहे. प्रत्येक प्रकारची मोक्षता आपल्याला यांद्वारे प्राप्त होते. शरजन्मा गणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकूत सर्वांगम प्रणेताच वचितार्थ प्रदर्शनः. शरजन्मा म्हणजे सप्त ऋषींचा वेश. गणाधीश पूर्वजो म्हणजे गणपती पूजितो. मुक्ती मार्गकृता म्हणजे मुक्तीचा मार्ग दाखविणारा. सर्वांगम सर्व ग्रंथांचा प्रवर्तक इच्छित फल देणारा असा श्री कार्तिकेय स्वामी. देवांचा मुक्तिप्रदाता आणि सर्व ग्रंथांचा प्रकाशक. पहा, देवांवर तारकासुराने जेव्हा त्रास देण्याची सुरुवात केली तेव्हा महादेवांचा पुत्र षडानन कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. म्हणूनच त्यांना देवांचा मुक्तिदाता असे म्हटले आहे. आणि सर्व ग्रंथांचा प्रकाशक. कोणत्याही विद्या धारण करता आपण श्री गणेशाची पूजा करतो, त्याचप्रमाणे ग्रंथांच्या आरंभी विद्यादायक गणेशाबरोबर कार्तिकेयांचाही आपण पूजन करतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. म्हणजेच आपल्याला त्या विद्यारूपी प्रकाशाची अनुभूती प्राप्त होते. अष्टाविंशती नामानि मदीयानाति ये पठेत प्रत्युक्ष श्रद्धायुक्त मूको वाचस्पती भवेत. माझे म्हणजे कार्तिकेय स्वामी म्हणतात की माझे 28 नावे आहेत. जे कोणी रोज श्रद्धेने याचा पाठ करील तो मूक असला तरी उपदेशक व वक्ता बनेल. म्हणजेच मूकं करते वाचालम. मूक या व्यक्तीलाही वाचा प्रदान होईल. जेव्हा आपण हा दृढ विश्वास आपल्यात ग्रहण करून ही साधना करतो, काया वाचा मने साधना करतो, आपण भगवंताचे होऊन साधना करतो, त्यावेळेस आपल्याला दिव्य अनुभूती येऊ लागतात. मंत्र उपासनेचा प्रभाव आणि जपाचे महत्व. पहा, महामंत्रमयानीति मम नाम नुकीर्तनम महाप्रज्ञामाप्तेति नात्र कार्या विचारणः. हे जे माझे महान मंत्रासारखी नावं आहेत, अर्थात कार्तिकेय स्वामी म्हणतात ही जी माझे महान मंत्रांसारखी नावे आहेत, जे कोणी माझ्या या मंत्रांचा जप करेल त्याला महान प्रज्ञा प्राप्त होईल. प्रज्ञा म्हणजेच बुद्धिमत्ता, प्रखर बुद्धिमत्ता, तीव्र बुद्धिमत्ता, ज्ञानाचे भंडार प्राप्त होईल. यामध्ये कुठलीही शंका नाही. अंतिम श्लोक भक्ताला आत्मविश्वास व श्रद्धा देतो, ज्यामुळे ध्यान साधनेत तो अधिक शिस्तबद्ध व समर्पित होतो. प्राचीन मंत्रशास्त्र व ध्यान ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. नामजपामुळे प्रज्ञा आणि ज्ञानप्राप्ती होते.
सर्व श्लोकांना एकात्मिक दृष्टीने पाहिल्यास प्रज्ञाविवर्धनम स्तोत्र विद्या, बुद्धी, ध्यान आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक म्हणून अतिउत्तम आहेत. मोक्ष प्राप्तीस प्रोत्साहन देणारा क्लिष्ट पण प्रभावी मार्ग आहे. या ध्यान साधनेमुळे संपूर्ण मन, शरीर, आत्मा दिव्य तेजाची अनुभूती ग्रहण करत आहे. ओम शशमुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात्. अशा तऱ्हेने प्रज्ञावर्धन स्तोत्राद्वारे आपल्या शरीरातील संपूर्ण चक्राला रेखीची दिव्य ऊर्जा प्राप्त झाली असून मी संपूर्णरित्या या ऊर्जेला ग्रहण करत आहे आणि माझ्या जीवनात मला सर्व काही उत्तमरित्या प्राप्त होत असून या ब्रह्मांडी ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. सर्व साक्षी वैश्विक शक्ती सर्वांचे अनुग्रह शक्ती, तिरोधान शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्तीद्वारे कल्याण करत आहे. जय श्री कार्तिकेय स्वामी. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.